नमस्कार, मी सागर चव्हाण लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत करतो। तर मंडळी, आपल्याला सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमधील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रिया पार पडत आहेत। त्यामध्ये 2 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील बहुतांश नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्यातील काही कारणास्तव काही नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणूक ही पुढे लांबली। त्यामध्ये फलटण असेल, बारामती, महाबळेश्वरसह इतर काही नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत। त्यामधील आता आज आपण फलटण नगरपालिका निवडणूक 2025मध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यांचे कोणत्या पक्षातून उभे आहेत किंवा अपक्ष आहेत, कोणत्या आघाडीतून आहेत, त्यांचं निवडणूक चिन्ह काय आहे हे आपण पाहणार आहोत। आज फलटण नगरपालिकेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निखिल जाधव यांनी उमेदवारांची यादी प्रसिद्धी माध्यमांना दिलेली आहे। त्यानुसार आता आपण पाहूया। आपल्याला तर सर्वांना माहीतच आहे की नगराध्यक्ष पदासाठी फलटण नगरपालिकेमध्ये कोण उभे आहेत। तर त्यानुसार आपण आता पहिल्यांदा फलटण नगरपालिका निवडणुकीमध्ये जे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत ते पाहूया। त्यामध्ये अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर हे उभे शिवसेना पक्षातून उभे आहेत आणि त्यांचं निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण। आणि त्यांच्या विरोधात शमशेर हिंदूराव नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पार्टीमधून उभे आहेत आणि त्यांचं निवडणूक चिन्ह आहे कमळ। असं थेट लढत आहे, दोघांमध्ये थेट लढत होत आहे। दोनच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत। त्यानंतर आपण प्रभाग क्रमांक 1 कडे वळूया। प्रभाग क्रमांक 1 मधून 4 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। त्यामध्ये लक्ष्मी प्रमोद आवळे पक्ष शिवसेना, चिन्ह धनुष्यबाण, अपुरा प्रथमेश चव्हाण अपक्ष, चिन्ह आहे कब्बशी, नर्मदा किसन पवार अपक्ष, निवडणूक चिन्ह आहे नारळ, अस्मिता भीमराव लोंढे अपक्ष, निवडणूक चिन्ह आहे छत्री। असे प्रभाग क्रमांक 1 मधून 4 उमेदवार रिंगणात आहेत। त्यानंतर प्रभाग क्रमांक 1B मधीलच उमेदवार आपण पाहूया। प्रभाग क्रमांक 1B मध्ये 3 उमेदवार आहेत। त्यामध्ये सोमा गंगाराम जाधव अपक्ष निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे दूरदर्शन संच म्हणजे TV। त्यानंतर देवीदास किसन पवार अपक्ष, त्यांचं निवडणूक चिन्ह आहे सूर्यफूल आणि सुमन रमेश पवार ह्या शिवसेना पक्षाकडून उमेदवारी लढवत आहेत। त्यांचं निवडणूक चिन्ह आहे अर्थातच धनुष्यबाण। आता प्रभाग क्रमांक आपण 2 कडे वळूया। प्रभाग क्रमांक 2A मध्ये एकूण 3 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। त्यामध्ये सोनाली संग्राम आहिवळे अपक्ष लढवत आहेत। त्यांचं निवडणूक चिन्ह आहे दूरदर्शन संच म्हणजे TV। मीना जीवन काकडे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत। त्यांचं निवडणूक चिन्ह आहे घड्याळ। आरती जयकुमार रणदिवे ह्या शिवसेना पक्षातून निवडणूक लढवत आहेत। त्यांचं निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण। त्यानंतर प्रभाग क्रमांक 2B मधील उमेदवार पाहूया। प्रभाग क्रमांक 2B मध्ये एकूण 3 उमेदवार आहेत। त्यामध्ये अनिकेत राहुल आयवळे शिवसेना पक्ष आणि त्यांचं निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण, सुपर्णा सनी आयवळे यांचं ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून निवडणूक लढवत आहेत। त्यांचं निवडणूक चिन्ह आहे घड्याळ, कुणाल किशोर काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत। त्यांचं निवडणूक चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। आता आपण प्रभाग क्रमांक 3A कडे वळूया। प्रभाग क्रमांक 3A मध्ये 5 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। त्यामध्ये आशे हनुमंत आयवळे अपक्ष आहेत, निवडणूक चिन्ह आहे फुटबॉल, सचिन रमेश आयवळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, निवडणूक चिन्ह आहे घड्याळ, सिद्धार्थ दत्ता आयवळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, निवडणूक चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, सुनील जनार्दन निकुडे हे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत। त्यांचं निवडणूक चिन्ह आहे हाताचा पंजा, पूनम सुनील भोसले ह्या शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत। त्यांचं निवडणूक चिन्ह आहे अर्थातच धनुष्यबाण। त्यानंतर प्रभाग क्रमांक 3B मधील उमेदवार पाहूया। प्रभाग क्रमांक 3B मध्ये एकूण 2च उमेदवार आहेत। त्यामध्ये सुषमा हेमंत नानावरे हे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत। त्यांचं निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण। सुलक्षण जितेंद्र सरगर
हे भारतीय जनता पार्टी म्हणजे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे कमळ. आता आपण प्रभाग क्रमांक 4 कडे जाऊया. प्रभाग क्रमांक 4 मध्ये 2 उमेदवार आहेत. त्यामध्ये रुपाली सूरज जाधव ह्या शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण. हेमलता चंद्रकांत नाईक ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे घड्याळ. प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवार आहेत राहुल जगन्नाथ निंबाळकर. हे भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे कमळ. अझरुद्दीन ताजुद्दीन शेख हे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण. त्यानंतर आपण प्रभाग क्रमांक 5 कडे जाऊया. प्रभाग क्रमांक 5 मधील उमेदवार 3 उमेदवार आहेत. त्यामध्ये योगेश्वरी मंगेश खंदारे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे मशाल. कांचन दत्तराज वटकर हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे कमळ. सुरेखा श्रीकांत वटकर ह्या शिवसेना पक्षाकडून उमेदवारी लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण. आता आपण प्रभाग क्रमांक 5 कडे जाऊया. प्रभाग क्रमांक 5 मधील उमेदवार शुभांगी मुकुंद गायकवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. निवडणूक चिन्ह आहे मशाल. रोहित राजेंद्र नागटिळे हे भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे कमळ. विजय हरिभाऊ लोंढे हे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण. आता आपण प्रभाग 6 कडे वळूया. प्रभाग क्रमांक 6 मधील 2 उमेदवार आहेत. त्यामध्ये दीपक अशोक कुंभार शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. धनुष्यबाण चिन्ह आहे त्यांचं. किरण देवदास राऊत हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं चिन्ह आहे कमळ. आता आपण प्रभाग क्रमांक 6 कडे वळूया. 6 मध्ये अस्मिता सदाशिव जगदाळे हे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे कमळ. आता आपण प्रभाग क्रमांक 7 कडे वळूया. 7 मधील 3 उमेदवार आहेत. त्यामध्ये श्रीदेवी गणेश कर्णे हे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण. लता विलास तावरे हे ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे मशाल. स्वाती राजेंद्र भोसले ह्या भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे कमळ. आता आपण प्रभाग 7 मधील उमेदवार पाहूया. प्रभाग 7 मध्ये 2 उमेदवार आहेत. त्यामध्ये पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे हे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण. अशोक जयवंतराव जाधव हे भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे कमळ. आता आपण प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार पाहूया. 8 मध्ये हा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण यामधून फिरोज शाहनवाज आतार हे भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे कमळ. विशाल उदय तेली हे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण. आता प्रभाग 8 मधील उमेदवार पाहूया. 8 मध्ये एकूण 3 उमेदवार आहेत. त्यामध्ये अमरसिंह सुवर्णा खानविलकर सुवर्णा अमरसिंह खानविलकर हे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण. शीतल धनंजय निंबाळकर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. यांचं निवडणूक चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. आणि शिधाली अनुप शहा ह्या भारतीय जनता पार्टीकडून म्हणजे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे कमळ. आता प्रभाग क्रमांक 9 कडे वळूया. प्रभाग क्रमांक 9 मध्ये एकूण 3 उमेदवार आहेत. त्यामध्ये कविता श्रीराम मदने
ह्या शिवसेना पक्षातून निवडणूक लढवत आहेत, त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. रझिया महबूब मेटकरी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत, त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. मंगल अतुल मोहोळकर ह्या अपक्ष निवडणूक लढवत आहेत, त्यांचं चिन्ह आहे क्रिकेटची बॅट. त्यानंतर प्रभाग 9 ब मधील उमेदवार पाहूया. 9 ब मध्ये सूरज हिंदराव कदम हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत, त्यांचं चिन्ह आहे सिलेंडर टाकी. सचिन चंद्रकांत गानबोटे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत, त्यांचं चिन्ह आहे कॅमेरा. पंकज चंद्रकांत पवार हे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत, त्यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा. अमोल प्रकाश भोयटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत, त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. आता आपण प्रभाग क्रमांक 10 कडे वळूया. 10 अ मधील 3 उमेदवार आहेत, त्यामध्ये श्वेता किशोर तारळकर ह्या शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत, त्यांचं निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण. जयश्री रणजित भुजबळ यांचं ह्या अपक्ष निवडणूक लढवत आहेत, ह्यांचं चिन्ह आहे छत्री. तर रेहाना बसीर मोमीन ह्या भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत, त्यांचं चिन्ह आहे कमळ. आता प्रभाग क्रमांक 10 ब मधील उमेदवार पाहूया. त्यामध्ये 3 उमेदवार आहेत. मोनिका महादेव गायकवाड ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत, त्यांचं निवडणूक चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. अमित अशोक भोयटे हे भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत, त्यांचं चिन्ह आहे कमळ. गणेश सूर्यकांत शिरतोडे हे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत, त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. त्यानंतर आपण प्रभाग क्रमांक 11 कडे वळूया. 11 अ मध्ये 2 उमेदवार आहेत, त्यामध्ये कृष्णात मल्हारी चोरमले हे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत, त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. संदीप दौलतराव चोरमले हे भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत, त्यांचं चिन्ह आहे कमळ. आणि आमिर गनीम शेख असे त्यांचं अपक्ष आहेत ते, आणि त्यांचं चिन्ह आहे छत्री. माफ करा, प्रभाग क्रमांक 11 अ मध्ये 3 उमेदवार आहेत. कृष्णात मल्हारी चोरमले, संदीप दौलतराव चोरमले आणि आमिर गनीम शेख असे 3 उमेदवार निवडणूक 11 अ मधून निवडणूक लढवत आहेत. त्यानंतर 11 ब कडे जाऊया. 11 ब मध्ये 2 उमेदवार आहेत, त्यामध्ये प्रियंका युवराज निकम शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत, त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले ह्या भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत, त्यांचं चिन्ह आहे कमळ. आता आपण प्रभाग क्रमांक 12 कडे वळूया. 12 अ मध्ये 3 उमेदवार आहेत, त्यामध्ये विकास वसंतराव काकडे हे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत, चिन्ह आहे धनुष्यबाण. अरुण हरिभाऊ खरात हे भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत, त्यांचं चिन्ह आहे कमळ. ओम प्रकाश पाटुळे हे अपक्ष आहेत, त्यांचं निवडणूक चिन्ह आहे हातातील अंगठी. त्यानंतर आपण प्रभाग 12 ब मधील उमेदवार पाहूया. 12 ब मध्ये 3 उमेदवार आहेत, त्यामध्ये नताशा रोहन पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. स्वाती हेमंत फुले भारतीय जनता पार्टी, चिन्ह आहे कमळ. स्मिता संगम शहा ह्या शिवसेना पक्षाकडून उमेदवारी लढवत आहेत, चिन्ह आहे धनुष्यबाण. प्रभाग क्रमांक 13 अ चे उमेदवार पाहूया. प्रभाग क्रमांक 13 अ मधून 3 उमेदवार निवडणूक लढवत आहेत, त्यामध्ये सानिया फिरोज बागवान कृष्णा भीमा विकास आघाडी, चिन्ह आहे छत्री. पाकिजा आमिर शेख ह्या अपक्ष निवडणूक लढवत आहेत, त्यांचं चिन्ह आहे कबशी. मंगेश
मोहिनी मंगेश हेंद्रे, भारतीय जनता पार्टी, चिन्ह आहे कमळ. आता प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार पाहूया. 13 मध्ये 2 उमेदवार आहेत. यामध्ये निर्मला शशिकांत काकडे, चिन्ह दूरदर्शन संच आणि पक्ष अपक्ष. त्यानंतर रुपाली अमोल सस्ते, भारतीय जनता पार्टी त्यांचं चिन्ह आहे कमळ. आणि 13 मधील उमेदवार 3 आहेत. त्यामध्ये राहुल अशोक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, निवडणूक चिन्ह आहे घड्याळ. मनोज दत्तात्रय शेडगे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, तुतारी वाजवणारा माणूस. सचिन सुभाषराव बेडके, सूर्यवंशी, कृष्णा भीमा विकास आघाडी, निवडणूक चिन्ह आहे छत्री. अशा आपण आज फलटण नगरपालिका निवडणूक 2025 मधील नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी जे उमेदवार उभे आहेत त्यांची नावे आणि त्यांचा पक्ष अपक्ष आघाडी आणि चिन्ह आज आपण सर्व आपल्याला सांगितलेले आहेत. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आगामी कोणती माहिती आपल्याला पाहिजे आहे हेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.